केंद्र सरकार 54% आणि राज्य सरकार 36% अशा पद्धतीने या ठिकाणी सोयी आणि 10% सोयीचा असं 100% हे योजना आहेत. योजना फार सुंदर आणि चांगल्या चांगल्या आहेत. महत्त्वाच्या योजना या ठिकाणी तुम्हाला मी आता मला वाचून दाखवावं लागेल. पहिली योजना आहे गोड्या पाण्यातील मत्स्य बीज उत्पादन केंद्राची स्थापना. त्याच्या प्रकल्पाच्या किंमत आहे 25 लाख. तर 25 लाखापैकी केंद्र शासन 13,50,000, राज्य शासन 9 लाख आणि आपणाला फक्त 2.5 लाख रुपये भरायचे. तर अशा 25 योजना आहेत. तर या सगळ्याच योजना याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला सांगतो की रेफ्रिजरेटेड वाहन आहे. वाहन किती लाखाचं आहे? 25 लाखाचं वाहन आहे ते म्हणजे मासे जे आहेत, माशाचा व्यवसाय करण्यासाठी या ठिकाणाहून म्हणजे जिथं उत्पादन होतं त्या उत्पादनाच्या ठिकाणाहून इतर बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी रेफ्रिजरेटेड जे वाहन लागतं, याच्यामध्ये आपले गोविंदराव सोदले हे ते यांनी सुद्धा या ठिकाणी हे केलेलं आहे. तर अशा पद्धतीने रेफ्रिजरेटेड वाहन जे आहे, तर त्या तशा पद्धतीचं वाहन 25 लाखाचं वाहन घेण्यासाठी तुम्हाला फक्त 2.5 लाख गुंतवणूक करायची आहे. त्याच्यामध्ये चांगला व्यवसाय. तर अशा पद्धतीने बर्फाचा कारखाना 40 लाखाचा आहे. त्याला फक्त तुम्हाला 4 लाख रुपये खर्च करायचे आहे. बाकी बर्फाचा कारखाना सुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी मत्स्य उत्पादन होतं तिथं तुम्ही तयार करू शकता. अशा पद्धतीनं या ठिकाणी या अनेक योजना आहेत. याच्या अधिक माहितीसाठी या ठिकाणी मी आत्ता सांगितलं तर www.fisheries.maharashtra.gov.in इथं किंवा tribal.nic.in इथं जाऊन या ठिकाणी आपण माहिती घ्यावी. 25 योजना आहेत. सविस्तर योजना या ठिकाणी तुम्हाला माहीत करून घेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यावी लागेल. आणि या ठिकाणी मत्स्य व्यवसाय प्रधानमंत्री संपदा योजनेच्या अंतर्गतच ही योजना आहे. आणि अनुसूचित जमातीतल्या याच्यासाठी ही धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानमधून महाराष्ट्रातल्या 4,975 गावामध्ये ही योजना राबवण्याचा शासनाचा मनोदय आहे.